दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबतच्या या सगळ्या घडामोडी आहेत का हा प्रश्न देखील उपस्थित होतोय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे नेते काही वेळापूर्वी वर्षावर दाखल झाले होते। त्यामध्ये तटकरे आहेत, पटेल आहेत आणि दुसरीकडे जयंत पाटील सुद्धा आहेत। एकत्रितपणे यांची बहुधा बैठक झाली मुख्यमंत्र्यांसोबत आणि आता चर्चेनंतर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि जयंत पाटील हे तिन्ही नेते वर्षा बंगल्यावरून बाहेर पडल्याचं कळते। नवीन आलेल्या माहितीनुसार शरद पवार गटाकडून जयंत पाटील हे देखील उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ते काही वेळापूर्वी दाखल झाले होते। आता जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जर भेट झाली असती तर त्यामध्ये चर्चेचं काही कारण नव्हतं, पण जेव्हा जयंत पाटील वर्षा बंगल्यावर उपस्थित होते त्यापूर्वीच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोन नेते वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाले। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे हे दोन महत्त्वाचे नेते वर्षा बंगल्यावर असताना त्याच वेळी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील तिथे येत असतील, त्याच्यामुळे काही राजकीय मोठ्या हालचाली यांची नांदी आहे का हा प्रश्न देखील उपस्थित होतोय। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर आता या बैठकीत चर्चा झाली आहे का प्रश्न उपस्थित होतो। फडणवीसांच्या मध्यस्थीनं दोन्ही एनसीपीचं काही एकत्रीकरण होत आहे का? पवारांची एनसीपी एनडीएला पाठिंबा देणार अशी ही चर्चा आहे, त्या अनुषंगानं काही चर्चा या बैठकीत झाली का? या चर्चांच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांच्या भेटीला विशेष महत्त्व आहे। जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर या बैठकीत कुठली चर्चा झाली का? कारण तशा पद्धतीच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहे। एनडीएला शरद पवारांचा पक्ष पाठिंबा देऊ शकतो किंवा एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतो अशाही चर्चा होत्या। त्यामुळे त्याबद्दल या बैठकीमध्ये काही चर्चा झाली का, बोलणी झाली का हा देखील एक प्रश्न। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सुरुवातीला प्रफुल्ल पटेल आणि त्याचबरोबर सुनील तटकरे हे दोन्ही नेते आले आणि त्यानंतर तिथे जयंत पाटील सुद्धा आले। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशा दोन्ही राष्ट्रवादीचे महत्त्वाचे दोन नेते यावेळी एकाच वेळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल होतात, मुख्यमंत्र्यांसोबत एकत्रितपणे चर्चा करत असतील तर कुठल्या मोठ्या राजकीय घडामोडींची ही नांदी आहे का असे कयास आता लावले जात आहेत। तिन्ही नेत्यांची फडणवीसांसोबत बैठक झाली आहे, त्यामुळे दोन्ही एनसीपीच्या एकत्रीकरणावर ही चर्चा आहे का असा एक प्रश्न उपस्थित होतो आहे। काही वेळापूर्वी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याशी आम्ही संवाद साधला, त्यांनी नेमका काय अंदाज वर्तवलाय, काय शक्यता सांगितल्यात पाहूया। तटकरे, पटेल आणि या ठिकाणी जयंत पाटील हे एकाच वेळेला त्या ठिकाणी वर्षावर आहेत, याचा अर्थ नक्कीच त्याच्यामध्ये कधीतरी राजकीय अर्थ असू शकतो। कारण शेवटी आपण गेले आठवड्याभर त्या ठिकाणी पक्षाध्यक्ष आहेत शशिकांत शिंदे, त्यांना विचारल्यावर ते म्हणाले की आमचा पक्ष ना काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे, ना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे, ना आम्ही एनडीएला पाठिंबा देणार आहे। त्याच्यामुळे त्यांनी जी भूमिका मांडली आहे त्याला मग किती महत्त्व द्यायचं या सगळ्या चर्चांमध्ये? शशिकांत शिंदे जरी असं म्हणत असेल, ते राज्याचे जरी या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असले तरी जयंत पाटील या पक्षातला एक सगळ्यात शरद पवारांनंतरचा 2 नंबरचा महत्त्वाचा चेहरा मानला जातो, जे प्रदेशाध्यक्षांपेक्षाही त्यांच्या चेहऱ्याला, त्यांच्या स्टेटमेंटला विशेष महत्त्व आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचा अधिवेशनाचा जर अनुषंगाने जर विषय बघितला तर अधिवेशनातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे विरोधक आणि विरोधकांची सरकारला घेरण्याची जी भूमिका या अधिवेशनात पाहायला मिळणं अपेक्षित होतं, तशी कुठलीही भूमिका या अधिवेशनात दिसली नाही। कदाचित या एकत्रीकरणाचाही याच्या मागे भूमिका असू शकते काय असंही म्हणायला, अशा शंकेला वाव आहे, कारण का विरोधक या अधिवेशनात तेवढे आक्रमक नव्हते। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जयंत पाटलाच्या अनुषंगानं गेल्या काही दिवसापासून खूप बातम्या होत्या की जयंत पाटील भाजपमध्ये जाणार, मंत्री होणार, या मंत्रिपदाची शपथ घेणार, या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं चर्चा सुरू होती। त्याच वेळेला राष्ट्रवादीच्या ज्या
कोर कमिटीच्या म्हणजे शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीच्या ज्या कोर कमिटीच्या बैठका होत होत्या त्या बैठकांमध्ये काही आमदारांनी उघड भूमिका घेतल्याचंही पाहायला मिळालं की आपण सत्तेत गेलं पाहिजे, सत्तेत गेल्याशिवाय निधी मिळत नाही, विकास कामं होत नाहीत आणि त्याला काही आमदारांनी समर्थता दर्शवली होती. मात्र काही आमदारांनी जे आहे ती तटस्थ भूमिका घेतली होती. मात्र रोहित पवार एकमेव आमदार होते ज्यांनी उघडपणे भूमिका घेतली होती की मी सत्तेमध्ये जाणार नाही, मी वेगळा विचार करेल. असे झी 24 तासला जी मुलाखत दिली होती त्यामध्ये सुद्धा त्यांनी याबाबतचा खुलासा केल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु आजची जी भेट आहे ती हा नुसता योगायोग म्हणता येणार नाही. या भेटीमागं खूप मोठं राजकीय गणित दडल्याचं पाहायला मिळतं. एवढं मात्र नक्की आता ही बैठक संपुष्टात आल्याचं पाहायला मिळतं आहे. कारण का सुनील तटकरे जे आहेत ते निघाले आहेत, प्रफुल्ल पटेल सुद्धा निघाले असल्याची माहिती मिळते आहे. परंतु जयंत पाटील जे आहेत ते अजून कदाचित आत असल्याची माहिती मिळते आहे. थोड्याच वेळात या सर्व गोष्टीबाबतचा खुलासा होईल आणि कदाचित जयंत पाटील जे आहेत ते उद्या याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करतील. ठीक आहे गोविंद, आज सकाळपासून नेमकं दिवसभरात काय काय घडलं? कारण जयंत पाटलांच्या बैठकीच्या बातम्या आल्या आणि तिथून ते सगळं सुरू झालं. अर्थात त्याआधी या सगळ्या शक्यतांची चर्चा होतीच, पण आज दिवसभरातल्या गोष्टी एकदा सांगा थोडक्यात. सगळ्यात महत्त्वाचं जर होतं तर आज राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होती आणि त्यानंतर बैठकीच्या दरम्यानच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादा पवार गटाचे जे काही प्रमुख जे नेते आहेत, प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील, यांच्या अनुषंगाने काही बातम्या ज्या आहेत त्या महत्त्वाच्या बातम्या ज्या आहेत त्या माध्यमांमध्ये सुरू झाल्या. त्यातली कालच्या एका भाषणामध्ये प्रफुल्ल पटेलांनी घेतलेली भूमिका आणि या सगळ्या पक्षाच्या अनुषंगानं, पक्षाला आलेल्या नोटिसीच्या अनुषंगानं त्यांचं केलेलं वक्तव्य, या अनुषंगानं सगळ्या माध्यमांमध्ये चर्चा सुरू होते. आणि दुपारी त्याच अनुषंगानं प्रदेशाध्यक्ष जे सुनील तटकरे आहेत त्यांनी माध्यमांसोबत काही वेळ ऑफ द रेकॉर्ड चर्चा केली आणि त्यानंतर माध्यमांच्या कॅमेरासमोर येऊन मात्र मला या गोष्टीबाबत काही माहीत नाही, ज्यांनी हे वक्तव्य केलं त्यांना विचारा, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं. परंतु त्याच अनुषंगानं त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला की 2 अधिवेशनं झाली अजितदादांच्या नंतर, अर्थमंत्रीपद जे आहे ते अजूनही राष्ट्रवादीला मिळालेलं नाही आहे, तर त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा झाली का, तुम्ही काय करणार आहात का? त्यावेळेला मात्र त्यांनी सूचक वक्तव्य केलं होतं की 1 ते 2 दिवसामध्ये आमच्या पक्षा वरिष्ठ नेत्यांचं जे शिष्टमंडळ आहे ते आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत आणि त्याबाबतची आम्ही चर्चा करणार आहोत, अशा पद्धतीचे त्यांनी या ठिकाणी खुलासा केला. दरम्यानच्या काळात वेळामध्ये काही नेते जे होते ते या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या ज्या काही बैठका होत्या त्या बैठकीला उपस्थित होते आणि अचानक साधारणतः 9:30 ते 9:45च्या सुमारास प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे एकत्र या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर पोहोचले आणि त्याच वेळानंतर अगदी 10 ते 15 मिनिटात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे प्रमुख नेते आहेत जयंत पाटील हे सुद्धा या ठिकाणी वर्षा निवासस्थानी पोहोचले आणि त्यानंतर मुख्यमंत्री जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या चौघांमध्ये एक गुप्त बैठक झाली असल्याची माहिती मिळते आहे. या बैठकीमध्ये नक्की काय चर्चा झाली, कशा पद्धतीनं विलिनीकरण करायचं किंवा राष्ट्रवादी यांच्यासोबत येणार की नाही येणार, कशा पद्धतीच्या अटी शर्ती असतील, या सर्व अनुषंगाने चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. कारण गेल्या काही दिवसापासूनच्या सुरू असलेल्या चर्चेचा याला संदर्भ आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरी सगळ्यात गोष्ट, जर जयंत पाटील जर उद्या कदाचित माध्यमांच्या समोर म्हणाले की मी माझ्या एका मतदारसंघातल्या विकास कामासाठी गेलो होतो किंवा खाजगी कामासाठी गेलो होतो, तर कदाचित या गोष्टीवर विश्वास ठेवणं अशक्य होईल याच्यासाठी. कारण का जयंत पाटील हे ज्या वेळेला आले त्याच वेळेला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे वर्षा निवासस्थाना असताना जयंत पाटील येणे हा नुसता योगायोग असू शकत नाही आहे. त्यामुळे या गोष्टीला विशेष महत्त्व असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळं जयंत पाटील याबाबतचा उद्या नक्की खुलासा काय करतात हे पाहावं लागेल. परंतु 1.25 तासाच्या बैठकीनंतर हे तिन्ही जे नेते आहेत ते आता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावरून बाहेर पडलेले आहेत. उद्या या सगळ्या गोष्टीबाबतचा विशेष खुलासा जो आहे भाजपकडून होऊ शकतो, दोन्ही राष्ट्रवादीकडून होऊ शकतो आणि नक्की महाराष्ट्राच्या राजकारणात नवा कोणता भूकंप येईल ते आपल्याला पाहावं लागेल.